नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। सलगरेत धनगर समाजाच्या वतीने शेळ्या मेंढ्यांसह कवटेमहाकाळ कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन। सविस्तर वृत्त असे की धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली धनगर समाजाच्या वतीने शेळ्या मेंढ्यांसह कवटेमहाकाळ कॉर्नर ते तासभर रास्ता रोको करण्यात आला। ST वर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे। त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसून धनगर समाज अनुसूचित केवळ धनगड आणि धनगर या शब्दामुळे स्वातंत्र्यापासून हा समाज वंचित राहिला, त्या तो दावा आंदोलकांनी करत आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 वेळ सकाळी 10 वाजता समाजाच्या वतीने महामार्गावरील सलगरे येथे तासभर रास्ता रोको करण्यात आला। पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यात आल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले। धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी या समाजाचे नेते तानाजी यमगर, माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, रमेश राजगे, राहुल पाटील, विनायक राजगे, दत्ता हाके यांच्यासह प्रमुख नेते व धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच समाजाचे नेते उपस्थित होते। त्यावेळी पोलीस बंदोबस्त दिसून आला। शेळ्या मेंढ्यासह आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। त्यातच आज सलगरे येथे आठवडा बाजार असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला। यावेळी धनगर समाजाचे बांधव सहभागी होते। धनगर समाज नेते सुरेश कोळेकर यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या भूमिकेचा संताप व्यक्त केला। पोलीस प्रशासन यांनी आंदोलनात सहकार्य केले। तर शासकीय यंत्रणेला कळावं आमच्या भावना, त्यासाठी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये जे आमचे समाज बांधव सक्रिय झालेले आहेत किंवा ज्यांनी पाठिंबा दिलाय अशा लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आज जरी आपलं आंदोलन हे यशापर्यंत पोहोचलं नसाल तर यशस्वी होण्याची सुरुवात आहे। या आपल्या प्रामाणिक भावनेमागे तळमळ असेल तर 100% आपल्या लोकांना हे आरक्षण मिळेल अशी मी परमेश्वराकडे अपेक्षा करतो। आपल्या सर्वांच्या या मुलाबाळांचं, भविष्यातील आपल्या गोरगरीब जनतेचा, सामान्य माणसांचा, कष्टकरी लोकांना त्याचा फायदा होणार आहे। आणि हे समाज शासन जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण असू दे, धनगर समाजाचं जाणीवपूर्वक हे आरक्षण देत नाही याचा निषेध म्हणून आपण रस्ता रोको केलेला आहे। आपल्या भावना शासनाला, पोलिसाच्या यंत्रणेमार्फत मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत आणि आपण सर्वांनी त्याचा सहभाग नोंदवला। नाहीतर पोलीस आपल्याला तर नोटीस द्यायला लागल्या, नोटिसाचं काय भ्यायचं कारण नाही, काय नाही, त्यांचं काम करतील। आपण कवटेमहाकाळ तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर काळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।